मी काल फक्त लाडूचा फोटोज पोस्ट केलेला आणि त्याच्यावरच मला एवढे जास्त व्ह्यूज येत आहेत. तर म्हणलं चला आपण ही रेसिपी एकदा नक्कीच शेअर करूयात सगळ्यांच्यासोबत. तर चला, हॅलो नमस्कार, मी संध्या आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे आणि हे लाडू मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होते. त्यामुळे मनामध्ये भीती तर होती आणि थोडीशी धाकधूकसुद्धा की कसे बनतील आणि काय होईल, कारण मी पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन ट्राय करत होते. तर चला, मी काही एवढी सुगरण नाही आहे, पण व्हिडिओ बघून का होईना पण मस्त ट्राय केलेलं होतं बरं का. तर चला तुम्हालासुद्धा सांगते. सगळ्यात आधी तर एका डब्याच्या मदतीने मी डाळ मोजून घेतलेली होती आणि मग तेवढी डाळ ती मी आधी स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 पाण्याने. त्यानंतर त्याला कढईमध्ये टाकून अगदी 10 ते 15 मिनिटे छान असं ड्राय रोस्ट करून घेतलं. म्हणजे जोपर्यंत ती डाळ अशी कडक होत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजत राहायचं आणि त्यातलं सर्व पाणी जाऊपर्यंत भाजलं. त्यानंतर ती डाळ मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक आपल्याला अशी पूड करून घ्यायची आहे. एकदम बारीक करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त काही तुकडे राहणार नाही. आणि त्यानंतर आपण त्याला सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहोत. त्यानंतर मग लगेचच त्याच्यामध्ये कढईत तूप टाकायचं थोडंसं आणि लगेच त्याला आपण भाजायला घेणार आहोत. कारण ही डाळ जितकं आपण छान भाजू तेवढं छान त्याची टेस्ट येते. तर मग तूप टाकून त्याला अगदी 10 ते 15 मिनिटं मी भाजलेलं होतं आणि भाजल्यानंतर काहीतरी याचं असं टेक्स्चर झालेलं होतं आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय पूर्णपणे चेंज झालेला होता. तर त्यानंतर मग त्याच्यामध्ये सिम्पली आपल्याला फक्त पिठी साखर आणि थोडीशी विलायची पूड टाकायची आहे आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा, कारण हे लहान मुलांना खूपच जास्त आवडतात आणि मोठ्यांनासुद्धा. आमच्या शिवायला तर खूपच जास्त आवडले, तुम्ही बघूच शकताय. तर चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. ओके, बाय.